विदर्भामध्ये सूर्य सध्या अक्षरशः आग ओकतो आहे आणि विदर्भामध्ये आज चंद्रपूर असेल, अमरावती असेल, वर्धा असेल या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला होता। चंद्रपुरीच्या ब्रह्मपुरीमध्ये आजही उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पारा 47 अंशांच्या पार गेला, तर चंद्रपूर, गोंदिया, नागपूरसह वर्ध्याचा पारा 45 अंशांच्या पुढे गेला। नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये उद्याही उष्णतेची लाट कायम राहील, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। दरम्यान आपण जाणून घेऊयात की विदर्भामध्ये आज कुठे किती कसं तापमान नोंदवलं गेलं। ब्रह्मपुरीमध्ये 47.2, चंद्रपूरमध्ये 45.6 तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। नागपूरमध्ये 45.4, अकोल्यामध्ये 45.4 तर अमरावतीमध्ये देखील पारा हा 45.2 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला। आणि पुढची बातमी देखील विदर्भातून आहे। विदर्भातल्या बुलढाण्यामध्ये जसा उकाडा वाढतो आहे तसं पाणी संकट जे आहे ते अधिकाधिक गहिरं होताना पाहायला मिळतंय। इथले जे प्रकल्प आहेत, लघु असतील, मध्यम असतील, किंबहुना इतरही जे प्रकल्प आहेत ते आता जवळपास कोरडे ठाक होऊ लागलेले आहेत। काहीतला जो पाणी साठा आहे तो तळानजीक पोहोचलेला आहे। सध्या इकडचा जलसाठा हा 26% आलाय। बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे। धरणात फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आगामी दिवसात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावर्षी जिल्ह्यात कधी नव्हे इतकी तापमानात वाढ झाली असून पारा हा 44 ते 46 अंशांच्या घरात पोहोचलाय। वाढत्या उकाड्यानं पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जिल्ह्यात सध्या 3 मोठे, 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत। मात्र सर्वच प्रकल्पातला पाणीसाठा घटत असल्यानं प्रशासनाची चिंता आणि नागरिकांची चिंताही वाढलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।